सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर सेवा संस्था सोलापूरच्या वतीने गेले 8 ते 9 वर्षे श्रीशैलम येथे गुढीपाडव्यानिमित्त येणाऱ्या असंख्य भाविकांना महा अन्नदासोहच्या माध्यमातून अन्नदासोह चालविण्यात येत असते। आज सायंकाळी 7 वाजता भुसार गल्ली येथे महापौर विनायक कोंड्याल, ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेअबू, माजी नगरसेवक जगदीश पाटील, नगरसेविका सौ ऐश्वर्या गणेश साखरे, नगरसेवक प्रवीण दरगो पाटील, भाजपा युवा नेते पंकज काटकर यांच्या हस्ते ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून अन्नधान्याने भरलेला ट्रक श्रीशैलमकडे प्रस्थान करण्यात आले। सदर प्रसंगी उद्योजक शिवानंद वारद, माजी नगरसेवक शैलेंद्र आमणगी, कैलास जेवरे, सचिन कुलकर्णी व श्री सिद्धेश्वर सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी, सेवाधारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीशैलमला या ठिकाणी जाणारे भक्तिमय वातावरणात आज या ठिकाणी अतिशय चांगल्या उत्साहामध्ये आज अनेक लोकांना प्रसादाच्या माध्यमातून या ठिकाणी वाटप करण्याच्या दृष्टीने अतिशय चांगला कार्यक्रम घेतला। त्याबद्दल सर्व ट्रस्टींचे या ठिकाणी आभार मानतो आणि मला माझ्या हातून या ठिकाणी हे कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी मनापासून सर्वांचं, सर्व ट्रस्टी लोकांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आज रोजी श्री सिद्धेश्वर सेवा संस्थेतर्फे गेल्या 4-5 दिवशी या ठिकाणी आमच्या सर्वांच्या हस्ते जो शिरशेला जो भक्तांनी दिलेला जो महाप्रसाद आहे तो महाप्रसादाचा पूजा आमच्या हस्ते झाला आणि पुन्हा आज हा जो भक्तांनी दिलेला जो अन्नधान्य आहे तो महाप्रसाद आज शिरशेल येथे 5 दिवस जो भक्तांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम ह्या संस्थेने करतायत, एक भाग्य आहे। हे आता ह्या आजच्या युगामध्ये असं काम करणं लोक फार कमी आहेत आणि हा जो सेवा संस्था आहे सिद्धेश्वर सेवा संस्थेची एक मोठी टीम आहे। ही टीम म्हणजे याचं जेवढं कौतुक करणं तेवढं कमी आहे। कारण ह्या टीमचं मी परत कौतुक केलं। एकूण 2024ला जेव्हा 5 काट्या निघाले होते तेव्हा ह्या टीमने मला भरपूर सहकार्य केलाय आणि आज आमच्या सर्वांच्या हस्ते पूजा करून आज जो अन्नधान्याचा जो एक प्रसाद शिरशेल मल्लिकार्जुन चरणी निघत आहे त्या सिद्धरामेश्वर मल्लिकार्जुन प्रार्थना करतो की उत्तरोत्तर त्या सेवा संस्थेच्या सर्व माझ्या भक्तांना अशीच शक्ती दे म्हणून माझे दोन शब्द संपवतो। आज सेवा संस्थेच्या वतीने श्रीशैल मल्लिकार्जुन इथं जाऊन दररोज 4 ते 5 हजार भक्तांना त्या ठिकाणी प्रसादाचं तिथं सगळं तयार करून सगळ्यांना गरम गरम तिथं प्रसाद दिला जातो। हे काम इतकं सोपं नाही। आज गॅसची टंचाई, मी 1 तासभर इथं बसलो, गॅसची टंचाई असताना सुद्धा या सर्व तरुणांचं इतकं धडपड होती। शेवटी ते सगळे गॅसचे टाके त्यांनी मिळवले आणि गाडीमध्ये घातले। म्हणजे इतकी धडपड या लोकांची आहे आणि आपल्या घरी जर 10-15 जर पाहुणे आले तर किती तारांबळ घराचे होते, पण इथे जर 4-4, 5-5 हजार लोकांना त्या ठिकाणी प्रसाद तयार करून द्यायचा आहे आणि तेही श्रीशैलला जाऊन, हे काही सोपी गोष्ट नाही जंगलामध्ये। आणि हे 5 दिवस तिथे चालणार आहे म्हणजे उद्यापासून ते पाडव्यापर्यंत, म्हणजे ही सोपी गोष्ट नाही। हे खूप मोठं काम यांच्या हातून या ठिकाणी होत आहे आणि हब्बुराया म्हटल्याप्रमाणे सिद्धरामेश्वरांचा आशीर्वाद या सर्वांच्या मागे आहे आणि भक्तगण इतकं सढळ हाताने देतात की ते आता ट्रक भरलंय सगळं, अजून ते पुढे तसंच भरत जाणार आहे। म्हणजे इतकं चांगलं या सेवा संस्थेच्या वतीने एक टीम तयार झालेली आहे। त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आणखीन काय लागलं तर हब्बुराया आहेत, आम्ही आहेत, फोन करा, आम्ही इथून पाठवून देतो। धन्यवाद। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा, या गुढीपाडव्याच्या दिवशी आंध्र प्रदेशातील श्रीशैलम मंदिर येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो। तो सरकारच्या वतीनं, त्या ठिकाणच्या प्रशासनाच्या वतीनंही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उत्सवाचा पूर्णपणे त्या ठिकाणी नियोजन केलेलं असतं। सोलापुरातील या पारंपरिक सिद्धेश्वर सेवा संस्थाच्या वतीनं, सोलापूरच्या वतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पहिली गाडीची प्रस्थान या ठिकाणी सोलापुरातून श्रीशैलम या ठिकाणी रवाना होत आहे। त्या गाडीचा आज अन्नधान्य या ठिकाणाहून सोलापुरातून श्रीशैलम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या संस्थेच्या वतीनं केला जातो। तर या ठिकाणी मी दरवर्षीचा हा अनुभव बघतो, तर त्या ठिकाणी एकही अन्नाचा तुटवडा त्या ठिकाणी पडत नाही, बसत नाही। तर श्रीशैलम मध्ये हा गॅसचा तुटवडा, आता बोलल्याप्रमाणे गॅस तुटवडा त्या ठिकाणी आता यावेळी गॅस तुटवडा आहे, पण श्रीशैलम मध्ये सुद्धा रिकामी टाकीतून आपण त्या ठिकाणी भरून घेऊन त्या ठिकाणी सेवा त्या ठिकाणी तिथले लोकही पुरवतात।
व पाण्याची व्यवस्था, त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था, त्या ठिकाणी शेजार पाजारातील काही त्या ठिकाणी घर आहेत तेही लोक त्या ठिकाणी पूर्णपणे या सेवा संस्थेला सहकार्य करण्याची भूमिका त्या ठिकाणी आंध्र प्रदेशातील त्या श्रीशैलम या ठिकाणी लोक त्या ठिकाणी करतात व या संपूर्ण आज या सेवा संस्थेला सोलापुरातून जे भक्तांनी या ठिकाणी पूर्णपणे सढळ हातांची मदत केली त्या सर्व भक्तांचा मी या ठिकाणी विनम्रपूर्वक या ठिकाणी त्यांचा धन्यवाद या ठिकाणी संस्थेच्या वतीने करतो व संस्था ही अशीच अखंडित टिकली पाहिजे, पुढची पिढी असंच अखंडित मोठ्या प्रमाणात या संस्थेच्या वतीने कार्य झालं पाहिजे। आज या संस्थेचा मला वाटतंय सोलापुरातील या प्रमुख लोकांनी व त्या ठिकाणच्या आंध्र प्रदेशातील लोकांना संपर्क करून त्या ठिकाणी एक निवासाची व्यवस्था या संस्थेच्या वतीनं करावी व या सगळ्यांनी प्रयत्न करून त्या ठिकाणी एक जागा उपलब्ध करून या संस्थेला त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक यात्रिक निवासाचा या ठिकाणी निर्णय करावा असं मी या ठिकाणी संकल्प या ठिकाणी सर्व संस्थेच्या वतीने करून मी या सगळ्या संस्थांना या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो। माझ्या वतीने मी यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।